गावाची स्वच्छता, गावातील शोषखड्डे, गावातील पाण्याचे व्यवस्थापन आणि कचऱ्याचं व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेकडून हा सरबडो गावाला जिल्ह्यातून दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार दिलेला आहे। त्याबद्दल सर्व गावांनी खुशीने अगदी आनंदाने पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि मोकळ्या मनाने श्रमदान केलं, आनंदाने श्रमदान केलं। आम्ही सकाळी लवकर उठून सगळेजण कामावरती जायचो आणि तिथं काम करून 11 वाजता आल्याच्या नंतर घरचं काही म्हणजे खाण्याची व्यवस्था नसल्यामुळं आम्ही दुपारच्या नंतर 2च्या नंतर दुसऱ्याच्या शेतावरती कामाला जायचो। माझं 12 वाजेपर्यंत काम घरचं होत नव्हतं, पण कामाला जाण्यासाठी कधी 5 वाजतील, कधी काम करेल, कधी कामावर जाईल असं वाटायचं। मला शेती नाही तरी पण मला वाटायचं की मी 45 दिवस कामच करावं, म्हणून मला कामाचा लय आनंद झालेला होता। मी कामाला जात होते। आमच्या गावात एकूण कुटुंब संख्या 200 आहे। आमच्या गावात जवळजवळ 95% शोषखड्डे आता सध्या पूर्ण केलेले आहेत। त्या शोषखड्ड्याचा परिणाम म्हणून गावातील हातपंप सध्या ज्यांना पाणी पातळी पाऊस नसताना सुद्धा कमी होते, परंतु त्याची आता सध्याची परिस्थिती बघली तरी पाऊस पडल्यासारखा त्या हातपंप त्याला पाणी येत आहे। म्हणजे एकंदरीत जी गावात योजना राबवली ते अतिशय यशस्वी झालेली आहे असं मला वाटतं।